काल राजधानी नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पार पडली आणि त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बसण्यावरून खरं तर एक प्रकारे चर्चा सुरू झालेली आहे, त्याच्यावरती टीका शिवसेनेने केलेली बघायला मिळते। नरेश मस्के आहेत खासदार माझ्यासोबत बोलण्यासाठी। तुम्ही फोटो ट्विट केले, 6 नंबरला उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना बसवलं असा तुमचा दावा आहे। आपण हा फोटो पहा, विविध माध्यमांमध्ये सुद्धा आपण हा पाहताय। पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी आणि 7वी या 7व्या रांगेमध्ये राहुल गांधी यांच्या प्रेझेंटेशनला उद्धवजी ठाकरे त्यांचा जो घटक पक्ष आहे, माजी मुख्यमंत्री राहिलेले उद्धवजी ठाकरे यांना 7व्या लाईनमध्ये राहुल गांधी यांनी बसवलेलं आहे। आणि त्यांच्या पुढे ज्यांचे एक एक खासदार आहेत, ज्या पक्षाचे एक एक खासदार आहेत, अशी मंडळी पुढे बसलेली आहेत। आणि कधी एकेकाळी आमचे नेते असलेले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते, आता ते माजी मुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे मुख्य नेते आहेत, प्रमुख आहेत, अशा माणसाला 7व्या लाईनमध्ये बसवलं जातं। हा महाराष्ट्राचा अपमान आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे, जे स्वतःला बाळासाहेबांचा वारसा सांगतात। याने महाराष्ट्राची इब्रत केवळ खुर्ची करता ही जी लाचारी जी पत्करलेली आहे, त्याने महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे। तुम्ही म्हणता हा महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे, म्हणजे त्यांनी इंडिया आघाडीतनं बाहेर पडायला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे? हे बघा, मला एक महाराष्ट्राची परंपरा आहे। औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता। पुरंदराच्या तहानंतर आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवलं होतं। 4000 सरदारांच्या रांगेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलं। छत्रपती शिवाजी महाराज ताडकान उठले, त्या ठिकाणी निषेध केला आणि त्या दरबारातून बाहेर पडली। ही महाराष्ट्राची परंपरा आहे। त्या परंपरेला कुठे हरताळ पासण्याचं, म्हणजे बाहेर पडतील असं वाटतं तुम्हाला? हे बघा, आता लाज लज्जा काहीतरी पाहिजे ना। अरे तुम्ही त्या 7-8 खासदार आहेत तुमचे, एक खासदारावाला माणूस पुढे बसतो आणि तुम्हाला पाठीमागे बसवलं जातं। त्यांनी ज्या विचारला पाहिजे, ही लक्तरं त्यांनी जी काही बाहेर काढलेली आहेत आणि याचं खूप वाईट वाटतंय। आज संजय राऊत म्हणतात टीका करणारे भंपक लोक आहेत, कारण प्रेझेंटेशन होतं, प्रेझेंटेशनमध्ये उद्धव ठाकरे एकदम मधोमध बसलेले होते, त्यांना सगळं दिसत होतं व्यवस्थित। हे बघा, मी संजय राऊत म्हणणार नाही, गांजा राऊत म्हणेल। या संजय राऊत हे भांडी घासे आहेत, 2-2 घरचे भांडी घासे आहेत। पूर्वी पवार साहेबांच्या घरची भांडी घासायचे, आता राहुल गांधी यांच्या घरची भांडी घासतायत। तुम्ही माहिती घ्या, विश्वसनीय सूत्रांनुसार कळते, राहुल गांधींनी मीटिंग संपल्यानंतर त्यांना सांगितलं माझ्या घरची पहिली भांडी घासून जा। त्यांनी सांगितलं हो मी भांडी घासतो, पण माझा फोटो काढू नका। माहिती घ्या, खात्रीलायक सूत्रांनुसार आम्हाला कळतंय। राहुल गांधी कोणाला म्हणाले? संजय राऊतांना म्हणाले माझ्या घरची भांडी घासून जा। आणि भांडी घासून झाल्यानंतर पिता पुत्रांना त्यांनी बाहेर काढलं। उद्धव ठाकरे यांची अवस्था या गांजा राऊतमुळे, पिंजरा चित्रपटातील जो मास्तर, तुम्हाला माहिती आहे मास्तराची भूमिका कशी नशिबाने थट्टा आज मांडली, तशी संजय राऊत सारख्या मंडळींमुळे उद्धव ठाकरेंवरती ही अवस्था आलेली आहे। मस्के साहेब, हा घरगुती कार्यक्रम होता, दावा असा आहे, सुप्रिया सुळेंशी आम्ही बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे हा घरगुती कार्यक्रम होता, कोणी कुठं बसायचं ह्याचं काही नियोजन होतं? घरात बसताना असंच माणूस थोडं विचारून बसतं कोणी कुठं बसावं, कुठल्या लाईनला बसावं? सुप्रिया सुळे का नाही असं बोलणार? तुम लढो, हम सबके साथ अच्छे रहते हैं, हे सुप्रिया सुळेंचं ब्रीदवाक्य आहे। अमित शहा साहेबांना भेटायचं, नरेंद्र मोदीजींना भेटायचं, सोनिया गांधींना भेटायचं आणि राहुल गांधींनाही भेटायचं आणि उद्धव ठाकरेंनाही भेटायचं। सुप्रिया सुळेंकडनं आपण काय आणखी अपेक्षा करणार? त्यामुळे सुप्रिया सुळेंचं काय, तुम लढो हम सबके साथ अच्छे रहते, त्यामुळे त्याच्याविषयी त्यांना आणि अस्मिता आणि वगैरे त्यांच्या घरची भांडी संजय राऊत फुकट घासत होते, बिनपगारी त्यांना भांडी घासा मिळाला होता, ते त्यांचीच बाजू घेणार। ते थोडं म्हणणार की अस्मिता काय आहे, स्वाभिमान काय आहे, हे ते म्हणणारच नाहीत। राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची सगळ्या इंडिया आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक झाली, त्यानंतर 30 ते 35 मिनिटं स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती आहे। महाराष्ट्राच्या फोटो आला का? त्या बैठकीत काय घडलं, चर्चा काय झाली, हे बाहेर आलं का? महाराष्ट्राच्या अनुषंगाने चर्चा अशी माहिती। त्या बैठकीत काय झालं, त्याचा फोटो, त्याचा व्हिडिओ आला का बाहेर? मी सांगतो की ही बैठक झालेली नाही आहे। संजय राऊत यांनी त्यांच्या मुलाखतीत सुद्धा स्पष्टपणे त्याचं वक्तव्य केलेलं नाही आहे। माध्यमांमध्ये आता आपली लाज जाईल, आपली लज्जा जाईल। 3-3 दिवस आम्ही या ठिकाणी आलोय आणि आमची सेपरेट मीटिंग होत नाही
आणि मग अशा पद्धतीने बातम्या पेरा असं काही माध्यमांना त्यांनी सांगितलेलं आहे असं मला कळतंय. म्हणजे अशी बैठकच झाली नाही. हे बघा, नरेंद्र मोदीजींना एकनाथ शिंदे साहेब भेटले, त्याचे फोटो बाहेर आले. अमित शहा साहेबांना भेटले, आम्ही सर्व खासदार साहेब भेटलो, त्याचे फोटो बाहेर आले. हा फोटो आला का? त्याचा व्हिडिओ आला का? सांगा. संजय राऊतांनी दाखवला का? राहुल, मी तर ऐकतोच राहुल गांधींनी त्यांना सेपरेट भेटही दिली नाही. काय अवस्था आहे. काय आमच्या नेत्या, एकेकाळी आमचा नेता होता, वाईट वाटतंय आम्हाला. जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आलेले होते बैठकीसाठी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधानांच्या भेटीसाठी, तेव्हा त्यांच्यावरती टीका केली होती उद्धव ठाकरेंनी की ते त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाला भेटायला. हे बघा, मग आता हे कोणाकडे आले होते? अरे तुम्हाला साधी भेट नाही दिली, तुम्हाला 8व्या रांगेत बसवलंय. नरेंद्र मोदी, अमितभाई शाह भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. गेले कित्येक वर्ष शिवसेना आणि भाजपाची नैसर्गिक युती आहे. आम्ही एका मतप्रवाहाचे आहोत. आम्ही त्यांना भेटायला आलो, त्यावर तुम्ही टीका करता, आम्हाला मिन्ने म्हणता. आता ही मिन्नेगिरी कोण करतंय? लोकांसमोर आलेली आहे. 8व्या लाईनी 7व्या लाईनीत तुम्हाला बसवलं जातंय. काय ही अवस्था आणले. विनाशकाले विपरीत बुद्धी, अशी अवस्था आता यांची झालेली आहे. निश्चितच हे खासदार नरेश म्हस्के होते आणि त्यांनी टीका केलेली आहे. संजय राऊत यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंची अशी वेळ आलेली आहे असं म्हणत असतानाच उद्धव ठाकरेंची परिस्थिती पिंजरा चित्रपटातील मास्तरसारखी आहे अशाही टीका नरेश म्हस्के यांनी केल्याचं बघायला मिळत असतानाच राहुल गांधींनी कुठलीही स्वतंत्र भेट उद्धव ठाकरे यांच्यासोबत केलेली नाहीये असाही दावा नरेश म्हस्के यांनी TV9 मराठीशी बोलताना केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.